तेव्हा मी एका गुरुजींना फोन केला, तर त्यांनी पत्रिका वगैरे बघितली. ते म्हटले की अरे ते तुला कालसर्प योग आहे, पण फितरत आणि स्वभाव हा कधीच माणसाचा बदलच नसतो. बरोबर. आता म्हटलो कालसर्प योग काय असतो? म्हटलं कुठे यावं लागेल? आ जाओ उज्जैन. तर तू का चाललायस? तर त्या गुरुजींनी मला सांगितलं होतं कोणाला सांगायचं नाही की तू काय येतोयस इकडे. अच्छा. मी गाडीला स्टार्टर मारलं, तेव्हा क्रेटा होती माझ्याकडे. एकटेच निघाले तुम्ही? हो, मी एकटा निघालो. अनुभव इथून सुरू झाला. इतकं दिवसभर ड्रायव्हिंग केलेलं, झोप डोळ्यावर होती. बरोबर 3-5ला अचानक जाग आली मला. ते गुरुजी होते, त्यांना मी विचारलं की भस्म आरती. तो बोले भस्म आरती मिल गया? बोले भस्म आरती किसी को मिलता नहीं है. ते गुरुजी म्हटले की अभी अपने को घाट पे जाना. त्या घाटाचं नाव जरी ऐकलं तरी माझ्या अंगावर शहार येतात. समोर त्या घाटावरती नंदीचं स्तंभ होतं. दुसरं पाऊल घाटाच्या दिशेने गेलं, दंग. माणूस जाऊ शकतो नाही, जातो. बरं मला कुठे लागलंय तुम्हाला माहिती? अंधूक दिसायला लागलं होतं, हात रक्ताने अख्खा भरला होता. मी त्याचा पंचा घेतला, मी डोक्याला बांधला आणि रस्त्याने पळत सुटलो. मी रस्त्यावरती पळत सुटत असताना हे म्हणत होतो की मला माझ्या बायका पोरांसाठी जगायचं. न संपणारी नजर जाईल तितकी जमीन होती तुमची, पण वाळवंट नाही. पडल्या पडल्या तो आवाज असा होता. मी डोळे उघडले, ददांग 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 हे ते सुरू झालं. लोकांच्या यातना, लोक रडतायत, आरडाओरडा करतायत आणि दोन्ही बाजूला मी चाललोय. असं मनात एक विचार चालला होता की मी का तिथे गेलो. हॉस्पिटलचा वॉचमन होता. म्हटलं साहब बाबा की कृपा आहे आपल्यावर. नमस्कार. व्यक्ती आणि विचार या चॅनलवरती तुमचं स्वागत. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांना ज्यांनी संगीत दिलं, अनेक डॉक्युमेंटरीजचं दिग्दर्शन केलं, कलाक्षेत्रामध्ये नावलौकिक असणारे आणि महाराष्ट्र राज्याचे चित्रपट कामगार आघाडीचे सरचिटणीस असणारे दिग्विजय सर आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याबरोबरची झालेली एक मुलाखत, ही मुलाखत खूप अद्भुत आहे. त्याबद्दल मी तुम्हाला काहीच सांगणार नाही, तुम्ही स्वतः याचा अनुभव घ्या. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं व्यक्ती आणि विचार या आपल्या पॉडकास्ट चॅनलवर. नमस्कार. नमस्कार. आजचा आपला विषय म्हणजे की आपले जे भारतातले काही मंदिर आहेत की जिथं गेल्यानंतर आपल्यावरती एक एनर्जेटिक इम्पॅक्ट पडतो, की जिथं गेल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जीचा अनुभव घ्यायला भेटतो. तर तुमच्या म्हणण्यातून पण तसंच येतं आहे की आपलं जे उज्जैनचं महाकाल मंदिर आहे, असं म्हटलं जातं की तिथं दर्शन करून आल्यानंतर माणसांचं आयुष्य बदललं जातं. तुमच्या पण म्हणण्यातून आम्ही ती गोष्ट ऐकली होती. तर आम्हाला त्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात की अशा काय गोष्टी घडल्या होत्या की तिकडे गेल्यानंतर तुम्ही असं म्हणता की तुमच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन बदल घडले, किंवा तुम्ही असंही म्हणता की तुमचा पुनर्जन्म घडला. तर त्याच गोष्टींबद्दल आम्हाला जास्त ऐकून घेण्याची क्युरिओसिटी होती. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट, इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही आध्यात्मिकरिते तुमचा आर्ट ओ मीडिया आणि व्यक्ती आणि विचार हा इतक्या पद्धतीचा मुलाखतीचा कार्यक्रम घेते आणि वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या मान्यवरांना तुम्ही बोलवता आणि हिंदुस्थानापर्यंत हा विचार तुम्ही पोचवता. तर बहुतांश ह्यामध्ये महादेवाची खूप मोठी कृपा आहे. नक्कीच. कारण बहुतांश परमेश्वर हे सगळं करून घेत असतो. आता प्रश्न तुम्ही जो पहिलाच इतका माझ्या फार काळजाच्या जवळचा प्रश्न आहे, तो प्रश्न नाही, तो खरं तुम्ही मला ते उत्तर आहे माझ्यासाठी. आणि अनुभव म्हणजे मी शाब्दिक सांगेल, पण तो जो माझ्यावरती तो प्रसंग आला तर शब्दात न मांडूच शकत नाही. तर काय त्याच्याबद्दल तुम्हाला काय विचारायचं आहे मला सांगा. तुम्हाला म्हणजे कसं होतं की आम्ही सोशल मीडियावरती पण बघत आलोय किंवा असे जे जाऊन येतात उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये, ते सांगतात की बाबा आमच्या आयुष्यामध्ये बरेच बदल घडले किंवा त्यांच्या वागणूक म्हणजे प्रवृत्तीमध्ये बदल घडले. तर तुम्ही पण आमच्या म्हणजे आपलं जेव्हा बोलणं झालं होतं तेव्हा तुम्ही पण असं सांगितलं होतं आम्हाला की मी उज्जैनच्या महाकालला गेलो आणि त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल घडले. तर तोच काय झालं होतं तिथे असं की महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यात बदल घडू शकतात, पण फितरत आणि स्वभाव हा कधीच माणसाचा बदलच नसतो. बरोबर. म्हणजे एखादा वाईट माणूस असेल तर तो त्वरित चांगला नाही होऊ शकत, पण जर त्यांनी चांगले कर्म करायला सुरुवात केले तर त्याच्यात ती सकारात्मक ऊर्जा येते. म्हणजे याचा अर्थ मी वाईट आहे असं म्हणत नाही. नाही, बरोबर. मी सगळ्यांना सोबत घेऊन चालतो, पण हे कर्माच्या गोष्टी आहेत. काही नाही, मी लॉकडाऊन, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लॉकडाऊनमध्ये काय प्रसंग, म्हणजे फक्त कलाक्षेत्रात नाही, सगळ्या क्षेत्रात सगळी क्षेत्र बंद होती. अनेक लोक लॉकडाऊनमध्ये अजूनही असं म्हणतात की आत्ताही जरी सगळ्या गोष्टी सुरळीत चालू झाल्या आहेत, पण अनेक लोक त्याच्यात गेली, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.
जे बिझनेस होते मोठे मोठे ते कोलॅप्स झाले. सगळे एक वेगळ्या डिप्रेशनमधनं जातच होते. आणि डिप्रेशन हे सगळ्यांनाच असतं, फक्त त्याचं इम्प्रेशन आपण किती घेतोय आपल्यावरती असतं. तर ह्या सगळ्या घडामोडींनंतर माझ्या 1-2 वेबसिरीज सुरू होणार होत्या, त्या नेमक्या थांबल्या. तर त्याचं वाईट वाटलं, की आपण फार मेहनतीने आपण पैसे कमवतो आणि ते कुठल्या ना कुठल्या रीत्या आपण ते पैसे लावत असतो. तुम्हाला माहिती चित्रपटसृष्टीमध्ये आणि कलाकार हा म्हणजे काय पद्धतीने काम करतो. तुम्हाला त्याचं आता तो आपणही तुमच्या स्टुडिओमध्ये बसलोय. हा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्ही सगळेजण किती किती मेहनत करत आहे. ते सोपं नाही. म्हणजे कलाकाराचं जवळजवळ पूर्ण आयुष्य स्ट्रगलमध्येच जातं. ॲक्च्युली पण शेवटी एक स्ट्रगलमध्ये पण महादेव आहेत. महादेव. ते करून घेतात. आपण त्याच्या चरणी आहोत. तर त्यावेळेस माझं असे 2-1 वेबसिरीज आणि जरा वाईट अनुभव आले. आणि त्यानंतर लहानपणापासून माझं पूर्ण नाव आहे दिग्विजय श्रीकांत जयशंकर मणिशंकर जोशी. आता गंमत बघा, माझ्या आजोबांचं नाव जयशंकर म्हणजे महादेव, माझ्या पणजोबांचं नाव मणिशंकर आणि मी दिग्विजय. आता हे कनेक्ट कसं झालं? ते कनेक्ट होताना एक वेगळी गोष्ट माझ्याबरोबर घडली, की म्हटलं अरे नाही, आपण कुठेतरी आपण आपल्या घरात आम्ही सगळे देवाची खूप साधना करतो आमच्या दोन्ही घरात. तर मी करायचोच, मी सगळ्या देवांचं करायचो. तर म्हटलं आपण जाऊन तर येऊयात. तर तेव्हा मी एका गुरुजींना फोन केला. तर त्यांनी पत्रिका वगैरे बघितली. ते म्हटले की अरे ते तुला कालसर्पयोग आहे. आता म्हटलो कालसर्पयोग काय असतो? कारण तुम्ही मला गाण्याच्याबद्दल विचारलं, संगीत क्षेत्राबद्दल विचारलं, अभिनयाबद्दल विचारलं, फिल्मबद्दल विचारलं, मी चांगली त्याच्याबद्दल सांगू बोलू शकता. पण कालसर्पयोग काय असतो? मग त्यांनी मला डेफिनेशन दिलं की अरे तो असाच असतो, असं असं असतं, असं असं असतं आणि मग तो तुम्हाला तर तो आहे, तुम्ही एकदा करून घ्या. तर म्हटलं आता हरकत काय? म्हटलं परमेश्वराची इच्छा. म्हटलं कुठे यावं लागेल? ते म्हटले एक तर त्र्यंबकेश्वरमध्ये या, नाहीतर आजाओ उज्जैन. माझ्या माहितीनुसार कालसर्पयोग तर नाशिकमध्ये करतात. अगदी बरोबर आहे ना. पण हो. दुसरं नाव जे आता गुरुजींनी सांगितलं, हं. एक तो त्र्यंबकेश्वर में करवा लो, नाही तो आजाओ उज्जैन. तर म्हटलं त्र्यंबकेश्वर पुण्यावरून नाशिक किती जवळ आहे? 3.5-4 तास. बरं नाशिकात मी अनेक कार्यक्रम गाण्याचे केलेले आहेत, लाईव्ह शोज केले आहेत. तर माझे सगळे मित्र, माझं घर आहे नाशिकमध्ये माझ्या नातेवाईकांचं. एकाला मी फोन पण केला की अरे पण त्या दिवशी एका सिनेमाचं प्रमोशन कंप्लीट झालं होतं पुण्यामध्ये. आणि ते प्रमोशन करून मी सांगितलं की मी उज्जैनला चाललो आहे. तर ते कलाकार मित्र होते, माझे मित्रबंधू होते. सर्वात महत्त्वाचे अभिनेता संतोष जुवेकर, मी ज्याला माझ्या मोठ्या भावाच्या पेक्षा जास्त मानतो. तुमचे खास मित्र. माझा मित्र ना, माझा सहप्रवासी तो माझ्या आयुष्यात. म्हणजे माझी बायको, माझ्या घरचे आणि त्यानंतर संतोष जुवेकर. माझ्यासाठी तो खूप त्याला माहिती होतं हे सगळं. तर त्याला म्हटलं अरे दादा मी उज्जैनला चाललो. म्हटलं अरे वा वा छान छान. त्यांच्याबरोबर जे गृहस्थ होते ना, तर ते म्हटले की तू उज्जैनला चाललं तर मी तुला फोन करेन. ठीक आहे, मी कॅज्युअली घेतलं. बरं उज्जैनमधलं खरं सांगू का, महाकाल बाबांचं मंदिर आहे ह्याच्याबद्दलची एवढी मला माहिती नव्हती, पण मंदिर आहे हे माहिती होतं. मग जसं जसं मी काही लोकांना सांगायला लागलो मी उद्या उज्जैनला चाललोय. ते कसा चाललायस? म्हटलं माझ्याबरोबर एक मित्र आहे, आता तुमच्यासारखा एक माझा मित्र आहे. तर तो म्हटलं आम्ही दोघं चाललोय. तर तू का चाललायस? तर त्या गुरुजींनी मला सांगितलं होतं कोणाला सांगायचं नाही की तू काय येतोयस इकडे. अच्छा. म्हणजे जोपर्यंत ते तू कालसर्पयोग असा मी पाळलं बाबा त्या गोष्टी. आणि ऐन वेळेस माझा मित्र म्हटलं की यार नाही मला जरा जमणार नाही. मी गाडीला स्टार्टर मारलं, तेव्हा क्रेटा होती माझ्याकडे. एकटेच निघाले तुम्ही? हो, मी एकटा निघालो. मला 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 गाडी चालवायला खूप आनंद वाटतो. उदाहरणार्थ मी जेव्हा माझे मित्र आहेत धवलजी म्हणून, जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्रीच्या ज्या 2 डॉक्युमेंटरी फिल्म्स मी ज्या डिरेक्ट केल्या, तर तेव्हा माझ्याकडे बलेनो होती. ते मी पुण्यातनं लेह लडाखला बलेनो ड्राईव्ह करत गेलो. मला आनंद आहे, निसर्गाशी कनेक्टेड आहे, आर्टिस्टचं असतं, बरं वाटतं. मी निघालो. इथून तुमच्या उज्जैनच्या प्रवासाला सुरुवात झाली. हो, मग मी सकाळी निघालो उज्जैनला. मी उज्जैनला नाही गेलो, मी त्र्यंबकेश्वरला गेलो. मी हळू मग नाशिकला पोहोचलो. तो जो कुठला तो नाशिकच्या नंतर एक तो फाटा येतो काहीतरी, आय डोंट नो.
तिकडे खूप गर्दी असते. तर तिकडेच माझा एक सव्वा तास गेला. मी जिथे लाईव्ह शोज करतो ते नाशिकमध्ये माझे 2-3 मित्र आहेत. त्यांना फोन केला. तो म्हटला, "दादा तुम्ही उद्या राहा. आता रात्रीचं नका जाऊ. उद्या सकाळी जा." मग सकाळी 6:30-7 वाजता मी गाडीला स्टार्टर मारलं आणि मग वे उज्जैन निघालो. उज्जैनला मी संध्याकाळी मला अजून आठवतं 12 तारखेला 11 तारखेला निघालो. 11 नोव्हेंबर 2022 बरोबर. 2 वर्षापूर्वी. 2 वर्षापूर्वी. मग तिकडे 12 नोव्हेंबरला मी बरोबर संध्याकाळी 6:30 वाजता पोहोचलो. 6:30 पावणे 7. तर जे गुरुजी होते झाशीचे ते तिकडे आले होते. म्हणजे तुमच्याबरोबर फोनवर हां, जे संपर्क हां, हां. ज्यांच्यामुळे झाला होता ते आले होते. तर त्यांनी माझी फार प्रशंसा केली, की तुम्ही कलाकार आहात, इतकी छान गाणी बनवता, चांगले-चांगले सिनेमा आणि मी सोशल वर्कबद्दल पण सांगितलं. तेवढ्यात पुण्यातनं माझ्या एक खूप चांगले मित्रबंधू आहेत. त्यांचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं, की "दिग्विजय तू पोहोचलास का उज्जैनला?" म्हटलो, "हो दादा मी पोहोचलो." तर ते म्हटले, की "तुला एक गोष्ट करायची." म्हटलो, "काय?" ते म्हटले, "मी तुझ्या भस्म आरतीची सोय केली." तोपर्यंत तुम्हाला माहित नाही नव्हतं मला ना भस्म आरती मी बद्दल? परत तुम्हाला सांगतो, की आता बेसिकली आता एवढ्या युनिटमध्ये आता तुम्ही 7-8 जण आहात. हो. त्याच्यातल्या किती जणांना भस्म आरती माहिती आहे? बहुतांश कोणाला माहिती असेल, कोणाला नाही माहिती. हा मला महाकाल बाबांचं मंदिर आहे हे माहिती होतं आणि अंदाज होता, पण त्याचं जे बारकावे आहेत ते माहीत नव्हते. मग ते म्हटले, की "तुला भस्म आरती तुला जायचंय." तर ते गुरुजी होते त्यांना मी विचारलं, की "भस्म आरती?" तो बोले, "भस्म आरती मिल गया?" बोले, "भस्म आरती किसी को मिलता नहीं है." बुकिंग वगैरे करावी लागते. आता बाबा मला त्याच्याबद्दलचं भरपूर वेट करावा लागतो तिकडे गेल्यानंतर अगदी भस्म बरोबर आहे. आरतीला. मी म्हटलो, "बाबा काहीतरी वेगळी कमाल." तर मी म्हटलो, "ते आता तुम्ही जे काल सर्पयोग करणार आहात ते किती वाजता?" म्हटलं, "उद्या सकाळी करायचं 11:30 वाजता." म्हटले, "मेरा भी हो सकता है क्या?" म्हटलो, "आहे." म्हटलो म्हटलो, "एक माझंच काहीतरी त्यांची सीट असेल का रिझर्वेशन?" तर त्यांनी मला सांगितलं, की "तू कर." दादा 12 तारखेला मला अजून आठवतं सायंकाळची ही गोष्ट 8:30 पावणे 9ची आहे. हे माझे मित्र आहेत. अ, त्यांनी मला फोन केला. आम्ही मार्केटमध्ये गेलो. मी ते सगळे नवीन वस्त्र घातले. ते धोतर घालावं लागतं. कडाक्याची थंडी, नोव्हेंबर महिना नोव्हेंबर महिना. आणि ते म्हटले, की पहाटे 3 वाजता म्हणजे 13 तारीख सुरू झालेली आहे. पहाटे 3 वाजता तुला त्या मंदिराच्या इथे जायचंय. भस्म आरतीसाठी. हां. आणि मग ते तुला आज सोडणार. अनुभव इथून सुरू झाला. इतकं दिवसभर ड्रायव्हिंग केलेलं, झोप डोळ्यावर होती. 12 वाजता उठून मी अंघोळ केली रात्री आणि तसा फक्त ते बनियन आणि धोतर आणि वरती आणि ते पहाटे कडाक्याच्या थंडीमध्ये तुम्ही पहाटे मंदिराकडे निघाले. आणि आम्ही पोहोचलो. म्हटलो एवढ्या रात्री आणि कसं होतं आपलं, की एकदा ती झोप लागली, की आपण उठवलं नाही जाता आलं आणि इतका सुंदर आपल्याला एक प्रचिती आणि एक अनुभव मिळतो आपल्याला साक्षात ती भस्म आरती मिळते. तर मी त्यांना म्हटलं, "आपण एक काम करू, आपण 1 वाजता तिकडे जाऊन थांबू. गाडीत झोपू. तुम्ही मला 3 वाजता उठवा." आणि मी अलार्म लावला. नेमका मोबाईल सायलेंटवर होता, विसरलो. बरोबर 3:05 ला अचानक जाग आली मला आणि मी बघतो ते गुरुजी पण दमले होते, ते झोपले होते. त्यांना हलवलं. म्हटलं, "अहो गुरुजी," म्हटलं, "तुम्ही 3 वाजता उठवणार होता. 3:10 झालेत आता. चला." म्हणून मी तिकडून पळत निघालो. 2 मिस्ड कॉल होते माझ्या फोनवरती. ज्यांचे ते ज्यांनी भस्म आरतीची सोय केली होती हां. तुमची त्यांची. मी तिकडे पळत गेलो. त्यांनी उचललं नाही. म्हटलं, "अरे देवा!" म्हटलं, "झालं आता." तिसरा कॉल उचलला. मग तिकडे गेलो. दरवाजा उघडला. आत जसा गेलो, वातावरणच वेगळं. मी तुम्हाला सांगतो, मी अनेक चित्रपटातील अनेक मोठे लोकं ज्यांना आपण टेलिव्हिजन्सवरती पाहतो, ते सगळेजण तिकडे होते. म्हटलो, "बापरे!" म्हटलो, "हे जबरदस्त आहे." म्हटलो. मनात एक विचार चालला होता, की मी का? मी आलोय कुठल्या कारणासाठी? मी आलोय कालसर्पयोगासाठी ना. बरोबर ना? बरोबर. मी कशासाठी गेलो? कालसर्पयोगाची किंवा विधी कालसर्प करण्यासाठी. जो योग असतो ते म्हणतात, की तुम्ही 100% काम करता, तर तुम्हाला ते तेवढं फळ देत नाही. आता हे गुरुजींनी सांगितलेलं. तर हे लहानपणापासून मी ऐकतोय. पण तो योग आला. पण नेमका योग कशासाठी आला होता? कालसर्पयोग करण्यासाठी
का भस्म आरतीसाठी? आरतीसाठी. 2 गोष्टी आहेत. त्यावेळेस मनात ते विचार चालू होते माझ्या. आत गेलो आणि जसा दरबार ओपन झाला, उघडला, साक्षात महादेव होते समोर. म्हणजे आय कांट टेल यू इमोशनली, बट मी असं माझ्या आयुष्यात ते आता बोलतानाही मला ते फील होतंय. आणि तो गाभारा उघडला आणि एकटक बघत बसलो मी तिकडे. मी समोर होतो, मध्ये बरोबर समोर महादेव होते आणि त्यांनी ती सगळी सुरुवात केली. अगं म्हणजे माय गॉड. तर तुम्ही आरती बरोबर आरतीच्या हो, टायमिंग समोर होतो आणि ददांग ददांग तक ददांग ददांग हे ते सुरू झालं आणि तो जयघोष सुरू झाला तिथे. आणि ते वातावरण बदललं. अंगावरती माझ्या म्हणजे असे शहारे जसे आत्ता येतात त्याच्या डबल शहारे झाले होते आणि मी रडायला लागलो. मला कंट्रोल होईना की काय होतंय हे सगळं. आणि मग तिकडून मी निघालो. तर ते गुरुजी होते. म्हटलं, धन्यवाद गुरुजी, तुम्ही मला एवढं मोठं माझ्या आयुष्यात हे म्हणजे याच्यासारखं दर्शन नाही. हे किधर जा रहा है? मी जातो आता माझं ते म्हटले गाभाऱ्यात दर्शन करून जा. त्यांनी मला गाभाऱ्यात घेऊन गेले. महादेवाच्या दर्शन घेतलं महादेवाचं. त्यांनी फूल हातावर ठेवलं आणि तिथून मी निघालो. आता सकाळचे तेव्हा तुम्हाला सांगतो, मग सगळ्यांसाठी बरं माझी एक सवय की मी कुठल्याही मंदिरात गेलो जसे की मी त्याच्यावरती नंतर येतो. माझ्याकडे आधी एक माझ्या 2022 मेला हो 2 का 3 मेला मी गाडी घेतली होती, क्रेटा एसएक्स. रंग होता काळा. त्याच्यावरती नंतर येतो. त्याच्यावर पण बोलायचं आहे आपल्याला. तर मी कुठल्याही देवस्थानाला गेलो ज्या दिवशी, म्हणजे आता मी समजा शिर्डीला गेलो का कधी अक्कलकोटला मुक्ता गेलो का कुठल्याही देवस्थान, तिरुपती बालाजीला त्याच वेळेस दर्शन झालं होतं. तर मी काय करतो, माझ्या जवळचे जेवढे मित्रपरिवार आहे मी त्यांच्यासाठी ते धागे, मला फार आवडतं की आपण एकटा का आशीर्वाद घ्यायचा. आता तुम्ही पण सगळे मित्र झालात, तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेता, तुम्ही पण कलाकार क्षेत्रात आहात. माझी जवळची जी आहेत त्यांच्यावरती एक बांधिलकी तर मी सगळ्यांसाठी आणतो. मग मी एकटा का आशीर्वाद घ्यावा, आपण सगळ्यांनी द्यावा, सगळ्यांसाठी घ्यावा. म्हणून मग मी तिकडे ते महाकाल आपण जनरली कोणत्याही देवस्थानाला गेलं की घरच्यांसाठी मी माझ्या जवळच्या लोकांसाठी. बरं, त्याच्यात काय झालं होतं, संतोष जुवेकर दादांनी मला नाही म्हटलं तरी काही पैसे दिले होते. त्यांनी सांगितलं होतं की महाकाल बाबांच्या इथे जेव्हा तू जाशील त्यानंतर तुला काळभैरवनाथ बाबांकडे जावं लागतं आणि तिकडे जी मदिरा असती ती तुम्हाला अर्पण करावं लागते. ते तुम्हाला माहिती आहे की काळभैरव बाबांच्या मुखाशी ती मदिरा लावतात आणि ती जी मूर्ती परमेश्वर ती ग्रहण करते. उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये गेल्यानंतर ह्याच्या काल भैरवनाथाच्या मंदिरात जावंच लागतं ना. म्हणजे आपण कसं तिरुपती बालाजीला जातो त्यानंतर आपण आईला भेटायला येतो. आई म्हणजे कोण? महालक्ष्मी आहे. तर ते तसं आहे की तुम्हाला ते बरं ते परत मी तुम्हाला सांगतो, काळभैरवनाथाच्या मंदिराचं पण एक रहस्य माझ्याबरोबरचं वेगळं आहे. पण कनेक्शन काय झालंय ना, अनबिलिव्हेबल. बरं, हे कळालं ही फार महत्वाची गोष्ट आहे. बरं, ते तिथे धागे घेतले, तिथून मी रूमवर गेलो आणि त्यानंतर ते जे आपले गुरुजी होते ते म्हटले, आप स्नान कर लो. मी म्हटलं, आता किती वेळा स्नान करू? 12 वाजता स्नान केलं, आता परत करू? म्हटलं झालं की म्हटलं 12:30 वाजता. ठीक आहे. म्हटलं गुरुजी मला भूक लागली आहे. नाही बेटा, तुम्हें कुछ खाना नहीं आज. अहो म्हटलो, मला भूक लागली, मला खरंच भूक लागली, मला काहीतरी खायचं असेल तर आपण म्हटले पूजा झाल्यानंतर का. म्हटलं ओके. बरं, उपाशी राहण्याची सवय मला भरपूर आहे, कारण लहानपण मी भरपूर कष्टात काढलेलं आहे. सो मला काय 1-2 दिवस मी काही जेवलो नाही तर मला काही फारसा फरक नाही, मी पाण्यावर पण राहू शकतो. तर एवढी माझ्यात विल पॉवर आहे. आणि असंही त्या काळात मी एकच टाईमचं जेवायचो, कारण वजन कमी करा आणि हे आणि ते. म्हटलं ठीक आहे. सकाळ झाली, ते गुरुजी मला पूजेला घेऊन गेले. मंदिर होतं. 21 जे लहान लहान मुलं असतात, आपण बटूक म्हणतो त्यांना, ते लहान लहान 21 मुलं ज्यांनी गुरुविद्या शिकलेली आहे, त्यांनी ती पूजा सुरू केली. आम्ही बसलो तिकडे. हो. आणि त्यांची एक मेन जे म्हणजे गुरुपरंपरा असते ना, त्यांचे मुख्य गुरुजी आणि हे पण होते. ते सगळं सुरू झालं, तिकडे केलं. खूप सुंदर वातावरण होतं तिकडे. आणि मग ते सगळं झालं, पूजा झाली. ते गुरुजी म्हटले की अभी अपने को घाट पे जाना है. कोणत्या घाटामध्ये? गोघाट. उज्जैन पासून जवळच आहे का? आसपास जवळच आहे गोघाट. त्या घाटाचं नाव जरी ऐकलं तरी माझ्या अंगावर शहारे येतात आता.
तुम्ही ज्या प्रकारे सांगताय माझीच क्युरिओसिटी वाढत चालली आहे. असं काय घडलं होतं त्या घाटावरती की तुम्ही विसरू शकत नाहीये? तर काय नाही, ते गुरुजी मला घाटावरती घेऊन गेले, गो घाटावरती. आणि ते गो घाटावरती गेल्यानंतर ते म्हटले की जसं सांगितलं की निवस्त्र म्हणजे वस्त्र जे घातलेले आहेत ते काढायचे आणि स्नान करायचं तिकडे. नेमकं मी माझे आवडतेच कपडे घातलेले होते निळ्या रंगाचे. म्हटलं गुरुजी मला काढावं लागेल. म्हटलं हा, आता करावंच लागेल. तू त्र्यंबकेश्वरला गेला तरी हेच करावं लागतं. म्हटलं ठीक आहे. जसं मी तिकडे पुढे गेलो तर त्या घाटावरती आहे ना, जो म्हणजे किनारा असतो आणि मग ती घाट नदी, तर समोर त्या घाटावरती नंदीचं स्तंभ होतं. म्हणजे मी इथे नंदीचं स्तंभ आहे. पाण्याच्या मध्ये. हा, पाण्याच्या मध्ये, आणि तिथे जायला रस्ता आहे आणि मग तिकडून ती नदी म्हणजे घाट. तर मी त्या गुरुजींना म्हटलो की मी चालत जातो, मस्त सूर मारतो, मस्त पोहतो आणि बाहेर येतो. शेजारी एक माणूस थांबला होता, त्याला म्हटलं जा सकते? हा हा हा. असं म्हटलं. तू तिथला होता का नाही मला माहित नाही. पहिलं पाऊल टाकलं, दुसरं पाऊल घाटाच्या दिशेने गेलं, पाय सटकला. माझी उंची आसपास 5 फूट 9 इंच 10 इंच आहे. माझा पाय सटकला आणि सटकल्यानंतर दंग असा आवाज आला. अरे वा. म्हणजे तुमच्या डोक्यात जर एखाद्याने, म्हणजे तुमची उंची 5 फूट 9 10 इंच आहे आणि तुम्ही त्याच वेगाने पाय सटकतो आणि तुम्ही डोक्यावर पडता, आणि ते पण एका दगडी पायरी जुन्या काळातली, भयानक मार लागेल. आणि माणूस जाऊ जातो. शकतो. जाऊ शकतो नाही, जातो. जातोच. बरं, मला कुठे लागलंय तुम्हाला माहिती आहे? कुठे लागलं? डोक्यावर. मला बरोबर ह्या साईडला लागलं, इथे, अरे वा. ह्या डोक्याला, ह्या साईडला. आणि इथून ते इथपर्यंत फाटलं. अराउंड 7-8 टाके, 7 टाके, काय माहित नाही मला. मला 2 लहान मुलं आहेत. म्हणजे 2022ला माझा मुलगा अराउंड 3.5 वर्षाचा होता, आता 5 वर्षाचा आहे. आणि अजून एक लहान बाळ, ते बहुतेक 1.25 वर्षाचा असेल. माझी बायको. पडल्यानंतर मला सुचायलाच मार्गच नाही. मी उठलो, तर उठल्यानंतर मला चक्कर आले का? नाही, व्हॉमिटिंग सारखं चालू झालं. काय आलं नाही, पण होतंय काहीतरी. आणि हात असा धरला, अंधुक दिसायला लागलं होतं, तर हात रक्ताने अख्खा भरला होता. अरे वा. मग मी खूप घाबरलो. बरं, उज्जैनला माझं कोणीच नाही ना. तुम्ही एका अशा उज्जैनला कोणीच नाही, हे मी हे चुकतोय बोलताना. उज्जैनला माझे महादेव होते. सॉरी, हे आता बोलतोय. तेव्हा मी हे म्हटलं होतं की माझं उज्जैन, तेव्हा विचार. पण आता म्हणताना मी म्हणलं की उज्जैनला, हो, माझं उज्जैनला एक जण आहेत, ते माझे महादेव आहेत. तेव्हा मग उज्जैनला माझं कोणीच नव्हतं. तर तो गुरुजी घाबरला. नेमकं त्याला ती गाडी चालवता येईना, तर त्याचा पंचा घेतला, मी डोक्याला बांधला आणि रस्त्याने पळत सुटलो. बरं, मी काय करतोय मला काहीच माहित नाही. मी रस्त्यावरती पळत सुटत असताना हे म्हणत होतो की मला माझ्या बायका पोरांसाठी जगायचंय. कारण मला भीती वाटत होती, काहीच सुधरत नव्हतं. तेवढ्यात ज्या गुरुजींनी त्यांच्या त्या मंदिराकडे गेलो होतो ते आले. त्यांनी मला एका हॉस्पिटलवरती घेऊन गेले. मला हॉस्पिटलचं नाव, गाव, पत्ता नाही. मला 4 जणांनी धरलं होतं. मला भोवळ येत होती. मला अजून आठवतं की तेव्हा मी माझ्या बायकोला व्हिडिओ कॉल केला आणि फोन त्यांनी घेतला. लागलेल्या अवस्थेमध्ये. हा, मला कळत नव्हतं. मला वाटत होतं की एंड आहे. मी तिकडे हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टर म्हटलं, अरे बापरे, म्हटले, मला ऐकू येत होतं आणि त्यानंतर मी बेशुद्ध झालो होतो. म्हटले इथे ऍडमिट करावं लागेल, कारण हे फार भयानक जखम झालेली आहे आणि यांना उलटीसारखं होतंय, तर आपल्याला ऑब्झर्वेशन खाली ठेवावं लागेल. मागे पडल्यानंतर माणूस सहजा, तुम्हाला सगळ्यांना पण माहिती असेल, मागे पडल्यानंतर शक्यतो माणसं फार क्रिटिकल गोष्टी होतात. मग म्हातारे माणसं पण जेव्हा बाथरूममध्ये घसरून पडतात, तर ते डोक्यालाच मार बसतो. तर तुम्हाला त्यावेळेस काय चाललंय आजूबाजूला? मला काहीच नव्हतं. मला काहीच माहित नव्हतं. अंधार होता, किर्र अंधार होता. म्हणजे आपण एखाद्या भयान अंधार ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला एकट्याच असतो, आपल्याला भीती वाटायला लागते. आवाज नसतो, काहीच नसतो, पण किर्र अंधार असतो. आवाज नाही, कुठला टाचणीचा पण आवाज नाही. त्या अंधारात होतो मी. हॉस्पिटलमध्ये मला टाके टाकायला सुरुवात केली. मला लहानपणी मी पडलो होतो इथे. टाके टाकताना मी अख्खं हॉस्पिटल डोक्यावर घेतलं होतं. त्यावेळेस ते डोकं शिवत होते माझं.
ते मला काही जाणवत नव्हतं. ते बेशुद्ध अवस्था. बेशुद्ध होतो. तिथून मला फक्त एवढं आठवलं, मला हॉटेलवरती आणलेलं आहे कोणीतरी. हॉटेलवरती आणल्यानंतर मी परत बेशुद्ध. तर बेशुद्ध अवस्थेत काय घडलं? मी परत सांगतो, मी आलो होतो काल सर्पयोग पूजा करायची होती, त्यासाठी आलो. पण मला भस्मारती मिळाली. मी डोक्यावर पडलो. गोघाटाबद्दल माहित नव्हतं. गोघाटाबद्दल माहित नव्हतं, तिकडे गेलो. पर त्या दिवशी तो जो गुरुजी आला होता, जेव्हा मी पडलो त्या दिवशी तो खूप घाबरला होता. कारण त्याला पण भीती वाटली आणि त्याच्या बिचाऱ्याची ट्रेन होती. तर तो निघून गेला तिथून. बरं, मी झोपलेलो आहे. तुम्ही म्हणले बेशुद्ध होते आणि त्यानंतरचा प्रवास. तुम्ही तर हॉटेलवर होते ना? बरोबर, मी हॉटेलवरती होतो. कसला प्रवास? माझा देह हॉटेलवरती होता. माझी बॉडी, माझं देह, माझी बॉडी, शरीर हे हॉटेलमध्ये होतं. आता हे 3 वेगळ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे काल सर्पयोग, भस्म आरती, गोघाट. मी पडलेलो होतो, मी शुद्धीत नव्हतो. त्या क्षणाला माझ्या आयुष्यात तो 2 तास बरोबर मला आठवतं, 3:30 पावणे 4 ची वेळ आणि 6:30 वाजता मला जाग आली. आसपास 6:30. ते घडलंच एवढं होतं. असं काय घडलं होतं त्या 2 तासामध्ये? नाही, मला आणलं, मला समजतच नव्हतं, मी ओळखतच नव्हतो आणि मी नुसती चक्करेची आणि मी झोपलो. आपण म्हणून झोपलो. आता तुम्ही विचारलं ना, तो प्रवास कुठला, तुम्ही कुठला प्रवास होता? मी काय म्हटलो, देह होता खाली पडलेला, बॉडी होती, शरीर होतं. मग मी कुठे होतो? हे काय आहे नेमकं, कनेक्शन्स काय आहेत? आपण म्हणतो ना की एखादा माणूस जातो, कुठे जातो तो? कुठे जातो? नाही सांगू. मला सांगा, जन्म कोण देते आपल्याला? आई देते, बरोबर? आपण महादेवाचं नामस्मरण करतो तेव्हा आपण काय म्हणतो? नमो पार्वती पत हर हर महादेव. बरोबर आहे? बरोबर. म्हणजे आई, स्त्री, बहीण, बायको ही सर्वश्रेष्ठ. ती माणसाला परत आणू शकते. आपण कथा ऐकलेल्या आहेत. तर तेच कनेक्टेड आहे कुठेतरी. त्या 2 तासात मी इतक्या भयानक लोकांच्या यातना, लोक रडतायत, आरडाओरडा करतायत आणि दोन्ही बाजूला मी चाललोय असं घनदाट. हे सगळं तुमचं म्हणजे बेशुद्ध अवस्थेत? हो, हे इथे चाललंय. हे असं नव्हतं, हे इथे चाललंय. इथे तुम्ही आता आपण बघू शकतो का परमेश्वराला? आपली एवढी पण सर नाहीये. आपण कर्म चांगले करतो, सगळेजण कर्म चांगले करतात, पण त्याला भरपूर तपश्चर्या लागते. परमेश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी त्याला खूप शक्यच नाही. आपल्यासारख्या मानवांचं म्हणजे ते फक्त खूप त्याला साधू महात्मे, संत, हे खूप संत लोक जे असतात, संत महात्मे, त्यांचं काम आहे. आपण फक्त त्याच्या नखाच्या इथे होत आपण. तेव्हा 2 तासात भयान अंधार आणि त्याची गाडी चालली आहे, म्हणजे मी चाललोय. रडण्याचे आवाज येत आहेत, आरळ्या येत आहेत, वेगळ्या हे बघतोय बरं का मी. भीती काय वाटायची? जेव्हा तुम्ही एक प्रवास सोडून तुम्ही त्याच्यातच आता तुम्हाला चालायचंय, तर तुम्ही यूज टू होत जातात. भीती वाटते सुरुवातीला. 2 तास म्हणतो ना मी, 2 तास ना, 2 मिनिटं नाही दादा, 2 तास. 10 मिनिटं तुम्ही लिफ्ट मध्ये अडकल्यानंतर तुम्हाला हे कळालंय की आता त्यानंतर तास वाढत चाललाय, तर 20-25 मिनिटानंतर थोडस तुम्ही काही गोष्टीला यूज टू होता. 2 तासाचा गोष्ट आहे ना. ते चाललं होतं. अंधार, आरडाओरडा, आरळ्या आणि काहीच नव्हतं समोर. आकृत्या होत्या ह्या बाजूला अशा. अंधार, भयानक यातना, रडण्याचे आवाज. काय बरं, त्याला कुठली भाषा नव्हती बरं का.
एवढा आरळ्या होत्या, एवढा त्रास होता, एवढं एवढं भयंकर होतं ते जे काही होतं ते. तुम्ही म्हटलं घाबरलोच होतो ना, भीती वाटत होती, पण कशाची भीती वाटत होती? मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. काहीच समजत नव्हतं, काय चाललंय काय डोक्यात. बरं मागे पडलो मी, इथे पडलो, इथे मागे फाटलं होतं. एका अनेक आपण म्हणतो ना की एक काळ गेल्यानंतर तुमच्या आयुष्यात कुठेतरी काहीतरी घडायला सुरुवात होते. हा, पण त्या अंधारातनं एवढस छोटस एक होल होतं, छिद्र आपण म्हणूयात, एवढस छिद्र म्हणूयात, इतकस. तिथून प्रकाश जाणवला, प्रकाश दिसला. आय कॅन ऑब्झर्व इट, आय कॅन फील इट. आणि त्या छोट्याशा छिद्रामध्ये ऊर्जा वेगळी होती. एवढंसं होतं, एवढंच. तेव्हा कुठेतरी वाटायला लागलं की मी कोण आहे. तेव्हा मग माहितीच नव्हतं ना मी कोण आहे. पण आणि तो वेग एवढा होता, त्या छिद्राच्या मी बाहेर पडलो भापकन. बरोबर, मी ट्राय टू अंडरस्टँड मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय की मी हे सगळं पाहिलंय. बरं, हे सगळेजण म्हणतील आता हे डोक्यात चाललंय, अरे नाही, हे घडलंय माझ्याबरोबर. हे घडलं म्हणजे याच्यावर नाही घडलं, ते तिथे घडलं ना, जिथे कनेक्ट व्हायचं. त्या छिद्राच्या बाहेर मी पडलो. न संपणारी, नजर जाईल तितकी जमीन होती तुमची, पण वाळवंट नाही, ब्राऊन रंगाचा असं एकदम जमीन. आणि पडल्या पडल्या तो आवाज असा होता. मी तो आवाज माझ्या आजपर्यंत करा, हा आवाज होता. बरंच वारा का ते, हे डोक्यात चाललंय, हे सगळं डोक्यात चाललंय. आणि माझे डोळे उघडले. नाही, माझे डोळे तिथे उघडले, इथे नाही उघडले ना. म्हणजे त्या होल, ते जे छिद्र होतं त्याच्यातनं बाहेर पडलो, हा आवाज आला आणि तिथे माझे डोळे उघडले. आणि मी ते डोळे उघडले. 50-40 मजली इमारत, आत्ताच्या ज्या नवीन इमारती आहेत, टॉवर 40-50 मजली, तेवढ्या, त्या टॉवर एवढा निळ्या रंगाचा पाय होता समोर. निळ्या रंगाचा पाय होता. हा तुमचा निळा रंग आहे ना, त्या निळ्या रंगाची मी सांगू पण शकणार नाही. त्या रंगामध्ये काय काय होतं तर म्हणजे निळ्या रंगाचा पाय होता. म्हणजे एवढा मोठा पाय असेल, त्याचा अंगठा केवढा मोठा असेल. बरे, इकडे चाललं म्हणजे त्या अंगठ्याच्या इकडे मी पोटावरती, छातीवरती पडलेलो आहे. आणि मी तो बघायचा प्रयत्न केला तर मला ते जाणवतं की अरे पाय, बोट आहे, अंगठा आहे. आणि मी वरती 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 बघितलं, इतका जबरदस्त प्रकाश होता वरती की मी त्याच्या पलीकडे बघू शकत नव्हतो. पण जेव्हा एवढी नजर गेली, दादा, आकाश, बरोबर ना, आकाश ना, आकाश, मी इतक्या शुभ्र पद्धतीचा, इतका प्रसन्न, इतका शुभ्र रंगाच्या, आणि मला जटा दिसल्या. मी त्याच्यावरती बघू शकलो नाही. देवा शपथ, महादेवा, मी एक्सप्रेस करू शकत नाही. मी जटा पाहिल्या. आणि नाही ऍक्च्युली, अरे घडतंय आत. आणि मी म्हणजे त्या ज्या जटा होत्या, आणि हा आवाज कंटिन्यू सुरू होता. आणि मी वरती वरती बघितलं, आणि म्हणजे काय रूप, जटा बघितलं नाही, अरे नाही रे, जटा बघितल्या आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंद होता. म्हणजे मी बघितल्या, व्हॅनिश्ड, आणि मी डोळे उघडले. ते वरचं बघूच शकलो ना, कारण प्रकाशच एवढा होता. म्हणजे तू विचार कर, तुमच्या डोळ्यांवरती जर अनेक हजार वॉल्टचा जर लाईट तुमच्या डोळ्यावर टाकला, तुमची बधीर व्हाल तुम्ही. ते पलीकडे बघू, फक्त मी जटा बघू, काहीच बघू शकत नाही. तो प्रकाशच वेगळा असतो. ते बघितलं मी, आणि डोळे उघडले. मग डोळे उघडले म्हणजे सत्यात डोळे उघडले. अच्छा, तिथे तुम्ही बेशुद्ध अवस्थेत, हो, तिथे डोळे उघडले, बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आले. या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये चालत असतील. मी बेशुद्ध अवस्थेतून जेव्हा हे सगळं
पाहिलं, डोळे उघडले, बेडवर होतो, उलटाच पडलेलो होतो बरोबर पोटावरती. डावीकडे बघितलं, उज्जैनमध्ये माझा कोणी परिवार नाही. अचानक माझ्या आत्ते बहिणीचे जे त्यांच्या मिस्टरांचे जे 2 चुलत भाऊ आहेत ते तिकडे आले होते. योगायोग बघा, ज्या हॉस्पिटलमध्ये मला टाके घातले गेले, योगायोग आहे हा. जिथे जवळ मिळालं म्हणून त्या लोकांनी त्या हॉस्पिटलमध्ये नेलं, असं ठरवून नव्हतं. नातेवाईक जमा झाले नाही, कोण नातेवाईक कोणीच नव्हतं. ते कसे आले, ते कनेक्शन झालं की का आलं तिकडे, फोन केला होता, पण ते तिकडून ते आले. त्या ज्या हॉस्पिटलमध्ये मला टाके टाकले, त्या हॉस्पिटल म्हणजे माझ्या सख्या लहान भावाचं पुनीत जोशी, त्याच्या जवळच्या मित्राच्या मामे सासऱ्यांचं हॉस्पिटल निघालं. म्हणजे विचार करा ना, हे मिरॅकल आहे. हे अजून कनेक्शन, काय संबंध. आपण एखाद्या कुठेतरी जातो आणि तिकडे काहीतरी अचानक येतं. बरं, दुसऱ्या दिवशी मग उठताना थोडासा त्रास झाला, घरातले रडले, त्रास झाला. माझे दोन्ही मुलं, माझी बायको खूप डिस्टर्ब झाली, सगळे नाही, ते उज्जैनचं आहे, पुण्यात सगळे. ते फक्त 2 जण त्याचे भावंड होते, माझे जिजाजी आहेत, ते तिकडे राहतात, हे मला माहित नव्हतं. दुसऱ्या दिवशी मला ते टाके जखम बघायला बोलवलं, तर ज्याचे मामे सासरे आहेत ते साहेब स्वतः तिकडे होते. मोठं हॉस्पिटल आहे तिथलं. तर तिकडे मी गेलो आणि ते त्यांचे डॉक्टर्स लोक पट्टी काढायला सुरुवात केली त्यांनी. आता इथे एक चमत्कार नाही, आशीर्वाद. पट्टी काढली, ते म्हटले जखम नाहीये. जखम भरली होती, फक्त टाक्याची लाईन होती. एका दिवसात जखम भरली होती. अशक्य, आशीर्वाद आहे. जखम, ते म्हटले टाकी काढून टाका, ते म्हटले शक्यच नाही जखम भरणं एवढं. सुकली होती, सुकली. एका दिवसात जखम भरली. तिसऱ्या दिवशी टाके काढा, 7 टाके. जखम भरली इथे, दगडी पायरी. मी 2 मिनिटं हँग झालो होतो. म्हटलो काय चाललंय. विश्वास, पुनर्जन्म म्हणतात त्याला. महादेवांची कृपाच मानते. या सगळ्या ज्या गोष्टी घडल्या, तो एक आपला भस्मारतीचा प्रभाव म्हणता येईल. तिथे गेलो, हॉस्पिटलचा वॉचमन होता. म्हटलं साहब, बाबा की कृपा है आप पर. रडू, हसू, काय बोलू. तिथून परत रूमवर आलो. तिकडे खाली त्या हॉटेलमध्ये बसलो होतो. तिकडे उज्जैनचे खूप मोठे महानुभव आहेत. ते म्हटले क्या हुआ, त्यांना हे सगळं सांगितलं. म्हटलं अरे गो घाट पे कौन लेके गया तेरे को, गो घाट पे कोई जाता नहीं, वहां पे एक हाथी डूब गया है, एक घोडा डूब गया है. अरे बापरे, मग ते ऐकून अजून मला भीती वाटली. म्हणजे विचार करा काय कनेक्शन. ते म्हटले की तिकडे हाती बुडलेला आहे त्या घाटावरती, का तिकडे घोडा बुडलेला आहे. शक्यतो तिकडे लोक कोणी स्नान करायला जात नाही. विचार करा, जर मी उडी मारली असती आणि जर काहीतरी अभद्र घडलं असतं, काय केलं असतं. तिकडे हे सगळं कनेक्शन्स आहेत. तू आया नाही, तुझे बुलाया गया है. तुमच्या आयुष्यामध्ये या गोष्टी घडणारच होत्या. मी इथे असतो तर काहीतरी वेगळं घडलं असतं, पण तिथे बोलवलं गेलं ना, संकट काढलं, मग संकट निघाल. तिकडून मग लक्षात आलं, अरे काळभैरव बाबांकडे जायचं असतं. म्हणून मग संध्याकाळच्या वेळेस तिकडे गेलो. माझे मित्रबंधू संतोष जोयकर दादाची, त्यांनी मला काही पैसे दिले होते. मला पण ते मदिरा व्हायची होती, म्हणून मी तिकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर रांग नाही, दर्शन झालं, बाहेर आलो. पट्टी होतीच. आता म्हटलं अँटीबायोटिक घ्यायची, तर ती मदिरा थोडीशी राहिली होती. म्हटलो इथे कोणाला तरी देऊन टाकू. नेमके तिकडे 2 मला तांत्रिक भेटले. म्हणजे आपण म्हणूयात, हा म्हणजे साधू महाराज होते. क्या हुआ, लगा लगा, हाँ लगा, कहा, गो घाट पे, खून गिरा, हाँ तो आया नहीं, तुझे बुलाया गया बेटा, जा जा, महाकाल की तेरे पर कृपा है, सब कुछ ठीक होगा. बाबा ने बुलाया तुझे. तो रडायला लागलो तिकडे. त्याला काय माहिती, त्यांना काय माहिती. म्हटलं हे आहे. ते 2 रिक्षावाले पण होते. चक, म्हटलं अहो मी अँटीबायोटिक घेतो, आता नको ते थोडस, हा म्हणजे ते प्रसाद असतो आता ते त्यांचे थोडस त्यांना देऊन टाकलं. तिथून पुण्याला आलो. माझे गुरुवरी आहेत, मी ज्यांना गुरु मानतो माझं, त्यांना भेटलो. काय आहे म्हटलो, आयुष्यात कधी पडलो एवढं. लेह लडाखला गेलो गाडी चालवत.
तिथे कधी कधी असं घडलं नाही. एकटा एवढा लांब लांब कार्यक्रमासाठी प्रवास केला, कधी घडलं नाही. माझे दोन्ही गुरुजी आहेत म्हणजे जे मला मार्गदर्शन करतात, ते म्हटले तू जर इथे असतास तर तू संपला असतास, तू जिवंत असतास पण तू काही करू शकला नसतास. योग असतात, वेळ असते, त्या वेळेत काही गोष्टी घडतात. परमेश्वराने तिथे बोलवलं, ते संकट काढलं का, तर आपले कर्म चांगले आहेत. आता मी स्वतःचे कर्म चांगले आहेत असं म्हणू शकत नाही, पण बहुतांशी मी तुम्हाला म्हटलं ना की मी कुठल्याही देवस्थानी गेलो तर मी सगळ्यांसाठी धागे आणतो, तिकडचा प्रसाद आणतो. म्हणजे जीवनात मी जर धागे आणत असेल तर प्रत्येकाचा मी विचार पण करतो ना मनाचा. ते कनेक्शन आहे की जवळच्यासाठी काहीतरी करण्याची भावनाच आहे. म्हटलो ना काळभैरवनाथाचं कनेक्शन. परत आता काळ्या रंगाबद्दल काहीतरी सांगा. काळा रंग नाही धार्जिन मला. आता लोक म्हणतात तुझे केस काळे आहेत त्याचं काय होतं. अरे आपले काय पूर्वज वेडे होते का? त्यांनी काहीतरी करून ठेवलंय ना. नाही रंग काळा रंग नाही वापर नव्हती. मला काळ्या रंगाची गाडी धार्जिन नव्हती. आपण भेटलो होतो तुम्ही. हो क्रेटा होती. आता मी पांढऱ्या रंगाची गाडी घेतली, शुभ्र रंग घेतला. काही लोकांना धार्जिन असती, काही लोकांना नसती धार्जिन. बरोबर की नाही? मग तुम्हाला काय पाहिजे? परमेश्वराने खाली यावं आणि तुम्हाला सांगावं का की बाबा हे तुझ्यासाठी धार्जिन नाही. तो तुम्हाला आहे ना, तो कुठून ना कुठून तरी सांगायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे जसं गो घाटाच्या वरती मी जर उडी मारली असती तर मी बुडलोच असतो ना तिकडे. मी किती पट्टीचा पोहणारा असतो. मग कनेक्शन्स आहेत त्याला. बरं ह्याला समजा. काही लोकांना म्हणजे समोर ताट वाढून जेवायला घालायचं का असं आहे का? नाही ना. मग आपण युथ आहोत. आज मला खूप बरं वाटतं सगळ्यांच्या बाबतीत की युथ पिढी परमेश्वराचं चिंतन करायला लागली. मी शंकर बाबांच्या मठात जातो, तेही कनेक्शन. बरं आता तुमच्या चॅनलवरती तर बोलूनच टाकतो. हे का कुंभ राशीची 7.5 चालू आहे, माझी 7.5 चालू आहे. हा, त्यासाठी मला काळभैरवनाथांच्या मंदिरात जायला सांगितलं. मी काळभैरवनाथांच्या मंदिरात जायला लागलो. दापोलीला एक शूटिंगला गेलो होतो. आता म्हटलो रविवारी जायचं, तिकडे काळभैरवनाथांचं मंदिर भेटेल की नाही. बघा परमेश्वर काय काय करून घेतो. ते कनेक्शन. तिकडे अचानक मंदिर निघालं. तिकडे जो नैवेद्य द्यायचा होता तो अचानक हातात आला. वाती नव्हत्या, त्या मंदिरात जाऊन वाती मिळाल्या. तिथे पूजा झाली आणि नंतर परत त्याच ठिकाणी शूटिंगला गेलो. ते मंदिर वेगळं होतं. दुसऱ्या म्हणजे ज्या मंदिरात गेलो होतो त्या मी त्या माणसाबरोबर चालत चालत तिकडे गेलो होतो. पण शूटिंगला ते लोकेशन दाखवायचं म्हणून मी बॅक साईडने गेलो तर ते मंदिर वेगळं होतं. आणि नंतर त्या मंदिरात ते जे नवीन मंदिर, ज्या दुसरं मंदिर त्याच्या खाली आलो तर हे मंदिर होतं. तेव्हा शंकराचा महादेवाचा गाभारा ओपन झाला होता. किती अनुभव आहेत, किती अनुभव आहेत. हे खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा मग मी इथे आलो, मी विचारलं की हे काय घडलं, हे काय घडलं. मग काही गोष्टी असतात की मी तुमच्या माध्यमातून चालेल का सांगितलं? मला आहे ना कधी कधी काही गोष्टी आपल्याला आठवतात की आपण लहानपणी आपण बघा, आपण लहान बाळ होतो बरोबर. तेव्हा लोक फोटो काढायला नकार द्यायचे. अरे फोटो अल्बम दाखवू नका. म्हणजे आपल्या आजी आणि आजोबा अजूनही हा गावाखेड्यात हे नाही. कसं असतं का, नजर हा प्रकार असतो. पण नजर दिसते का? तर माझ्या मनात काय चाललं ओळखून दाखव. नाही मग तो डायलॉग नाही का शिवाजी आपले सयाजी शिंदे साहेबांचा, मन में हस के दिखा. कसं हसणार तुम्ही? माझ्या मनात काय चाललं तुम्ही काय करा, तुमच्या मनात काय चाललं. म्हणून शक्यतो कौतुक हे दुनियेने केलं पाहिजे. आपण स्वतःचं कौतुक नाही केलं पाहिजे. जेव्हा आपण आपलं स्वतःचं कौतुक करायला लागतो, मी हे केलंय, मी ते केलंय, मी असं करतो, मग तेव्हा नजर लागते. फोन घेतलाय ना तुम्ही 2 लाखाचा, तो कशासाठी घेतलाय? दाखवण्यासाठी घेतलाय का तुमच्या स्वतःसाठी घेतलाय? ज्याला दिसायचं तो दिसणार आहे. फोटो काढून दाखवू नका मी 2 लाखाचा फोन घेतलाय. म्हणजे माझे विचार झाले. लोकांनी दाखवावा नाही दाखवावा त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येकाला त्याच गोष्टी चांगल्याच वाटतील असं नाही. अगदी बरोबर आहे ना. पण मग नंतर काही 1 महिन्यानंतर अचानक तो तुटतोच ना. म्हणजे काय, मी मानतो लोकांनी सांगितलं होतं. लहान पोरं गोंडस खेळत असतात जेव्हा बागेत वगैरे, आणि अचानक दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी त्यांना ताप येतो. मग काय झाडांची नजर लागली काय त्याला? काय गोंडस दिसतो तुमचा पोरगा, काय मग बाळाची नजर काढते असं. आजही आमच्या गावात आमची म्हातारी आजी तो हांडा घेऊन पूर्ण ती काय
हे बघा, शेवटी सगळ्या गोष्टींना श्रद्धा ही फार महत्वाची असते. आपल्याला परमेश्वराने एवढं सुंदर आयुष्य दिलेलं आहे. मला परमात्म्याने, महादेवाने, माझ्या महादेवाने मला हा दुसरा जन्म दिला. तो कशासाठी ते कळायला मला 1 वर्ष लागलं. आणि मग कळालं की बाबा माझा हा जो जन्म आहे, हे मला आता परत जग दाखवलंय त्यांनी, हे आयुष्य त्याचं आहे. जमेल तेवढं सगळ्यांना आनंदी ठेवायचं. आपल्याबरोबरचे आपण ज्या क्षेत्रात आहोत, तळागाळातल्या लोकांना सोबत घेऊन त्यांना रोजगार द्यायचा. कर्म चांगले ठेवायचे. आणि मी तुम्हाला ह्या माध्यमातून सांगतो की समजा तुमचं कोणाशी पटतंय, नाही पटत आहे, तर त्याचा अंत आहे ना, वाईटात नका करू. शांतपणे बोला आणि मग वेगळे व्हा. कोणी असेल, मित्र असेल, दुश्मन असेल, कोणी असेल, कामातला असेल, कारण कधी ना कधी तो तुमच्या समोर येणार आहे. एखाद्याला दुखवू नका. ज्या गुरुजीने मला गोघाटावरती घेऊन गेलो, मी त्याच्याशी भांडत बसू का आता? तर झालं, पूजा केली, त्याचा नंबर पण नाही माझ्याकडे, असेल पण बहुतेक, मी बघतो. त्यांनी त्याचं काम केलं. महादेवाला जे काम करायचं त्यांनी मला करायला सांगितलं. कर्म चांगले ठेवा, हे फार महत्वाच्या गोष्टी. कर्म चांगले ठेवले तर आपल्या बरोबर अगदी अगदी अगदी. आणि नजर लागते, हो, लागते नजर. मी प्रत्येकाच्या मान्य न मान्याचं अगदी बरोबर. हो, पण तुम्ही करा ना. तुम्ही मोठे आहात हे तुम्ही स्वतः सांगतात का? तुम्ही सांगता का? आदरणीय नरेंद्र मोदीजी म्हणतात का मी प्राईम मिनिस्टर आहे? लोक म्हणतात हे मोदीजी आहेत, आमचे मोदीजी आहेत. बरोबर ना? तुमच्याकडे गोष्टी काही कोणीही असू दे, आपण म्हणतो का मी मोठा आहे, बघ मी एवढा मोठा आहे. नाही, मोठा हा दिसतो. लोकांनी तुम्हाला मोठं म्हटलं पाहिजे. आपण स्वतःला कशाला मोठं म्हणायचं? उदाहरणात किती गोष्टी आहेत, तुम्हाला काय काय सांगू. केवढे मोठे मोठे लोक आहेत या भारतात. मी आत्ताच मोदीजींचं नाव काढलं, की काय भव्य काम करतायत ते. सनातन धर्मच आहे ना. मग सनातन धर्माचा मोठा असते. मग अजून काय करायचं? परमेश्वराने खाली यायचं. परमेश्वराने आपल्या आजूबाजूला त्याचे देवदूत पाठवलेले आहेत, पण ते आपल्याला लक्षात येत नाहीयेत. आपल्याबरोबर चांगलं का होतंय? आता बहुतांश हा इंटरव्ह्यू समजा, आता त्या महादेवानी मला हा जन्म दिलाय म्हणून तुम्ही मला भेटलात, आणि बहुतेक ह्या मार्गातनं काहीतरी 100 लोकांपैकी नकारात्मक 100 लोक आहेत, त्याच्यातले 2 जरी हे ऐकून सकारात्मक झाले तरी खूप मोठं पुण्याचं काम आहे. म्हणजे कर्म चांगले. आणि बाकीचं चालत राहतं, बाकीचं काम करत राहायचं, चिंतन करायचं, नामस्मरण करायचं. असे खूप माझ्याबरोबर अनुभव आतापर्यंत घडलेले आहेत, जे आपण एकमेकांनी पण भेटल्यानंतर आपल्याबरोबर घडले. ह्याच्यातनं एकच आहे की हे सगळं त्याचं आहे, हे सगळं त्यांनी बनवलंय. आणि ह्याच्यातनं एकच त्यांचं उत्तर आहे की सर्वस्व मी आहे, म्हणजे महादेव. सर्वस्व परमेश्वर आहे. तुम्हाला सेकंदात आम्ही ऑफ करू शकतो आणि सेकंदात तुम्हाला ऑन करू शकतो. हो, म्हणून चांगलं वागा. आणि माझ्यावरती जी काही असेल, खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितल्या, आता त्या गोष्टी सांगण्यात अर्थ नाहीये, पण जे काही संकट होतं ते त्यांनी तिकडे काढलं. आणि त्यानंतर माझ्यात जबरदस्त सकारात्मक ऊर्जा आली, मला लढण्याचं बळ मिळालं. मी आता कुठल्या प्रसंगांना घाबरून जात नाही, मी समोर जातो आणि हे तुम्हीच सोडवणार आहात. आपल्याला माहिती आहे महादेव आपल्या पाठीशी सोबत आहेत. स्वामी आपल्या सोबत आहेत. काय पुढे आहेत आपल्या. आपण त्यांच्या सावलीच्या अंडर आहोत. सावलीच्या आपल्याला ते उन्हापासून पण त्यांचीच सावली आपल्यावर. म्हणजे बघा ना, परमेश्वराचं किती आहे. बोलवतो पण तोच, घडवतो पण तोच, बरं पण करतो तोच. अजून काय खाली येऊन भरवावं परमेश्वराने? मी याच्यातनं शिका. बरोबर की नाही? या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि खूप नंतर एक ह्या उज्जैन महाकाल भस्म आरती मिळाल्यानंतर खूप बदल झाला माझ्यात. त्या भस्म आरतीचं थोडंसं असं तुम्हाला वर्णन करता येईल? तुम्ही जर साक्षात महादेवाचं दर्शन झाल्यावर काय होईल तुम्हाला?
वेड लागून जाईल. हा बस. मी नाही शाब्दिक बोलूच शकत नाही. ज्यांनी भस्म आरती घेतली त्याच्याकडे तो निशब्द आहे. किती करू वर्णन? आपल्याला अनेक तास लागतील वर्णन करताना. महादेवाला जेव्हा महादेवाची पूजा चालू होती, ते ते डोळे लावले जातात, ते चेहरा दिसत, तिथून सुरुवात आहे. बघत राहावं असं वाटतं. जसं आपण तिरुपती बालाजीकडे फक्त मी परत अनुभव, इथे रडलो, तिरुपती बालाजीला गेल्या तिकडेही रडलो. तिकडे गेल्यानंतर माझी इच्छा होती मला साष्टांग नमस्कार करायचा. कसं शक्य आहे तिरुपती बालाजीला साष्टांग नमस्कार? मनात इच्छा आणली होती. गर्दीच तेवढी आणि मी पुढे गेलो आणि ते पोलीस कर्मचारी होते, त्यांनी एक लाईन थांबवली. 2 फुटाची जागा मिळाली, मी साष्टांग नमस्कार केला. हे होतं. श्रद्धा फार महत्वाची आहे. साधना फार महत्वाची आहे. श्रद्धेने काम करा. आज तुमच्या मनात श्रद्धा होती की दिग्विजय इकडे येईल आणि आपल्याला इंटरव्ह्यू देईल. हे तुमच्याकडून पण होतं ना. उत्साह दोन्हीकडून असला पाहिजे. बरोबर की नाही? बरोबर आहे. म्हणून मी आलो. तुम्ही उत्साह, मग तसंच परमेश्वराचं. परमेश्वर फक्त श्रद्धा ठेवा, श्रद्धेने काम करा, मनापासून काम करा, सगळं काय होतं. आणि अप्स अँड डाऊन्स येत राहतात. ज्याच्या आयुष्यात डाऊन्स आले नाही तो अप कसा जाणार? खालूनच उडी मारावं लागते ना वरती. बरोबर. असं आहे. आणि म्हणून इतक्या सुंदर गोष्टीत व्यक्ती आणि विचार. ऍक्च्युली तुमच्या चॅनलचंच नाव एवढं सुंदर आहे, व्यक्ती आणि विचार. तुमच्या चॅनलचं नाव व्यक्ती आणि साधना असलं पाहिजे. म्हणजे विचारातनं आता साधना पण यायला सुरुवात झाली. बरोबर. अप्रतिम अद्भुत गोष्टी आहेत या सगळ्या. आणि मला खरंच आवडलं या गोष्टी जाणून. तुमचे आजची आपली चर्चा झाली ती ऐकून अनेक लोकांवरती याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल आणि त्यांचे कर्म सुधारतील. धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलवरती आलात. हर हर महादेव. हर हर.